नमस्कार, स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आलू पराठा। पहा, हा आलू पराठा टम्मा असा फुगलेला आहे। यामध्ये भरपूर सारण घालून अगदी पंजाबी पद्धतीने हा आलू पराठा बनवलेला आहे। मऊ, लुसलुशीत आणि गुबगुबीत भरपूर सारण घातलेला हा आलू पराठा लाटताना किंवा भाजताना अजिबात फुटणार नाही, यासाठी काही टिप्स देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। नाश्त्यासाठी हा अगदी पोटभरीचा हेल्दी असा उत्तम पर्याय आहे। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। पराठे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण कणिक मळायला घेऊया। त्यासाठी एका भांड्यात मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी गव्हाचे पीठ चाळून घ्यावे। आता यामध्ये पाव वाटी बेसन घालावे। बेसनामुळे कणकेला चिकटपणा जास्त येतो आणि लाटताना पराठे फुटत नाहीत। आता यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालावे। मीठ अगदी योग्य प्रमाणातच असायला हवे। मीठ कमी पडले तर पराठे लाटताना फुटू शकतात आणि जास्त झाले तर पराठे अगदी चिवट किंवा वातड होतात। मीठ घातल्यानंतर पिठामध्ये ते चांगले हाताने मिक्स करून घ्यावे। आता आवश्यकतेप्रमाणे यामध्ये थोडे थोडे पाणी घालत कणिक व्यवस्थित मळून घ्यावी। आपण ज्याप्रमाणे चपातीला कणिक मळतो अगदी त्याच प्रकारे ही कणिक मळून घ्यायची आहे। खूप घट्ट किंवा पातळ अशी ही कणिक मळून घ्यायची नाही। तर पहा, अशा प्रकारे ही कणिक इथे मी मळून घेतली आहे। आता या कणकेला अशा प्रकारे वरून हाताने थोडेसे पाणी लावून घ्यावे, म्हणजे ही कणिक वरच्या बाजूने सुकणार नाही। आता यावर झाकण ठेवून ही कणिक भिजण्यासाठी 20 ते 25 मिनिटे बाजूला ठेवून द्यावी। तोपर्यंत आपण पराठ्यासाठी सारण बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी 7 बटाटे व्यवस्थित उकडून त्याची साल काढून घेतली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। आता हे बटाटे किसणीने व्यवस्थित किसून घ्यावेत, म्हणजे यामध्ये गुठळी वगैरे अजिबात राहणार नाही। ते एकसारखे मऊ असे होतात। यामुळे सारण अगदी मऊसूत होते आणि पराठ्याच्या काठापर्यंत व्यवस्थित जाते। म्हणूनच हे बटाटे अशा प्रकारे बारक्या किसणीने व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत। इथे मी हे सर्व बटाटे किसणीने छान मऊ करून घेतलेले आहेत। आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे, पाव चमचा ओवा, 1.5 चमचा बडीशोप पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे। आता यामध्ये पाव चमचा हिंग घालावा, यामुळे पराठ्याचा स्वाद छान येतो। आता यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवे मिरचीचे वाटण घालावे। बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालावी। पराठ्याला आणखी चवदारपणा आणि आंबूसपणा येण्यासाठी अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालावा। जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही लिंबाऐवजी आमचूर पावडर वापरू शकता। आता हे सर्व मसाले या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे हाताने हे मसाले मी या बटाट्याच्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता अशा प्रकारे हे पराठ्याचे सारण तयार झालेले आहे। या तयार केलेल्या सारणाचा अशा प्रकारे बॉलच्या आकाराचा छोटा असा गोळा करून घ्यायचा आहे। पहा, अशा प्रकारे बाकीच्या सर्व मिश्रणाचे देखील गोळे करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत इथे 20 ते 25 मिनिटे झालेली आहेत आणि कणिक देखील चांगली भिजली आहे। यावर 1 चमचा तेल ओतावे आणि हाताला थोडेसे पाणी लावून ही कणिक पुन्हा एकदा मळून घ्यावी, म्हणजे कणिक अगदी मऊसूत होते आणि पराठे देखील अगदी मऊ गुबगुबीत व्हायला मदत होते आणि लाटताना देखील पराठे फुटत नाहीत। आता या मळून घेतलेल्या कणकेचा चपातीच्या आकारापेक्षा थोडा छोटा गोळा करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। आता हा तयार केलेला गोळा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यावा। आता लाटण्याने याची अशा प्रकारे एक पारी लाटून घ्यावी। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। आता या पारीला थोडेसे तेल लावून घ्यावे आणि यावर गव्हाचे कोरडे पीठ अशा प्रकारे थोडेसे भुरभुरावे। आता तयार केलेला सारणाचा गोळा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये अशा प्रकारे घोळवून घ्यावा, म्हणजे पराठा त्या कणकेला चिकटून राहणार नाही आणि पराठा फुगायला देखील मदत होते। हा गोळा या पारीवर ठेवून अशा प्रकारे उंडा बनवून घ्यायचा आहे। वरी आलेली कणिक अशा प्रकारे काढून घ्यावी, म्हणजे पराठा सर्व बाजूंनी एकसारखा तयार होतो। पहा, आता या तयार केलेल्या गोळ्याचे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यावे, म्हणजे पराठा फुटणार नाही। आता
तयार केलेला हुंडा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित घोळवून घ्यावा आणि हाताने हलकेच अशा प्रकारे दाबून घ्यावे, म्हणजे आतील सारण काठापर्यंत व्यवस्थित पोचते. आता अशा प्रकारे लाटण्याने अगदी हलक्या हाताने हा पराठा दोन्ही बाजूंनी लाटून घ्यावा. पराठा पोळपाट किंवा लाटण्याला चिकटू नये म्हणून आवश्यकतेप्रमाणे थोडेसे गव्हाचे पीठ भुरभुरावे आणि हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यावा. पहा, दोन्ही बाजूंनी आलटून पालटून मी हा पराठा लाटून घेत आहे, म्हणजे एका बाजूने कणिक कमी जास्त होणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे आलटून पालटून लाटले की पराठा दोन्ही बाजूंनी एकसारखा असा लाटला जातो. चपातीप्रमाणे हा पातळ असा लाटायचा नाही, तर त्यापेक्षा थोडा जाडसरच ठेवावा, म्हणजे तो छान फुगतो आणि अगदी गुबगुबीत देखील राहतो. आता हा पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे. गरम तव्याला थोडेसे तेल लावून घ्यावे आणि त्यावर हा पराठा हलकाच टाकावा. खालच्या बाजूने हलकेसे फुगे येऊ लागले की हा पराठा पलटून घ्यावा. दोन्ही बाजूंनी हा पराठा तेल लावून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप देखील लावू शकता किंवा बटर देखील वापरू शकता. इथे मी तेलाचा वापर करत आहे. दोन्ही बाजूंनी या पराठ्याला व्यवस्थित तेल लावून घेऊन भाजून घेत आहे. पहा, हा पराठा टम्म असा फुगलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आतील सारण देखील काठापर्यंत व्यवस्थित पोचलेले आहे. पहा, अशा प्रकारे हा पराठा छान भाजून घेतलेला आहे. अशाच प्रकारे बाकीचे पराठे देखील करून घ्यावेत. पहा, मऊ लुसलुशीत गुबगुबीत टम्म फुगलेला भरपूर सारण घातलेला हा आलू पराठा तयार झाला आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.